तारीख 19 मार्च 2025। वोमा ग्राफिक्सचे काही कर्मचारी टेम्पो ट्रॅव्हल्स मधून सकाळी 8 वाजता ऑफिसला निघाले होते। टेम्पो हिंजवडी फेज 1 मध्ये असतानाच चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली। नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी चालक आणि समोरील कर्मचारी पटकन खाली उतरले आणि पाहता पाहता आगीने अख्ख्या वाहनाचा ताबा घेतला। समोरच्या बाजूचे कर्मचारी कसे तरी बाहेर पडले, पण आतील कर्मचाऱ्यांचे दुर्दैव आडवे आले आणि त्यांना काही केल्या बाहेर पडता आलं नाही। आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला। समोरील दृश्य, जीव वाचवण्यासाठीची धडपड, वाहनाचा जळून झालेला कोळसा आणि भाजलेले कर्मचारी बघून प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं। सुरुवातीला हा अपघात आहे असं सगळ्यांना वाटत होतं, पण हॉस्पिटलमध्ये असणारा हा टेम्पो ट्रॅव्हलचा चालक शुद्धीवर आला आणि हिंजवडीचं हे जळीत कांड उघडकीस आलं। या चालकाचा कबूलनामा ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, पण हा चालक असं नक्की काय म्हणाला तेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। जनार्दन हंबर्डेकर वोम ग्राफिक्स इथे ड्रायव्हर म्हणून काम करत होता। सकाळच्या शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला न्यायचं आणि आणायचं काम त्याच्याकडे होतं। 19 तारखेला तो असाच 12 कर्मचाऱ्यांना ऑफिसकडे घेऊन चालला होता, पण जेव्हा टेम्पो ट्रॅव्हल्स हिंजवडी फेज 1 ला पोहोचला तेव्हा या जनार्दनने आपल्या सीट खालून जळणारं कापड काढलं आणि ते बसमध्ये बसलेल्या कर्मचाऱ्यांवर फेकलं आणि तो गाडीतून उतरून बाहेर पळाला। समोर बसलेल्या कर्मचाऱ्यांनीही पुढच्या दरवाजातून बाहेर उड्या टाकल्या, पण मागचे दार न उघडल्याने सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण हे सगळे आतच अडकले। बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं आणि या चौघांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला। पण त्यापूर्वी या चौघांनीही आपला जीव वाचवायचा पुरेपूर प्रयत्न केला होता। गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते, ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते। कोणीतरी त्या बंद दरवाजाला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता। जीवाच्या आकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील, पण तो दरवाजा उघडला नाही। फुटलेल्या काचांवरही असेच निशाण होते, ते शेवटपर्यंत झगडले होते। या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे, जळालेल्या चपला दिसत होत्या। त्या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला होता। ही आग इतकी भयंकर होती की गाडीच्या आतला धातू देखील वितळून गेला होता। सुरुवातीला सगळेच या घटनेला अपघात समजत होते। ड्रायव्हर जनार्दन हंबर्डेकरला हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं। त्याला शुद्ध नव्हती। ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचं सांगण्यात येत होतं आणि इकडे पोलिसांना शॉर्ट सर्किटने इतकी भयंकर आग कशी लागली हा प्रश्न पडला होता आणि या प्रश्नाचं उत्तर एकच जण देऊ शकत होता आणि तो म्हणजे जनार्दन हंबर्डेकर। जेव्हा पोलीस या अपघाताचा तपास करत होते तेव्हा हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांमध्ये आणि ड्रायव्हरच्या जबाबामध्ये मोठा फरक असल्याचं आढळून आलं। तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचे पोलिसांनी विश्लेषण केले। तपासादरम्यान हंबर्डेकर याची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली। पोलिसांना हंबर्डेकर याच्या जबाबातील विसंगती आढळून आल्याने तसेच तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांमुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला। त्यांनी या जनार्दनला चांगलंच धारेवर धरलं। सुरुवातीला ह्या बाबतीत आरोपी काहीच बोलत नव्हता, मात्र जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा मात्र त्याचं तोंड उघडलं आणि त्याचा जबाब ऐकून पोलिसांनी डोक्यालाच हात लावला। जनार्दनला कंपनीतील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळत होती। त्यातल्या त्यात काही 4 जणांकडून त्याचा सतत अपमान व्हायचा। शिवाय जनार्दनच्या म्हणण्यानुसार कंपनी व्यवस्थापनाने त्याच्या दिवाळीत पगारही कापला होता। त्याचबरोबर चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जात होती, व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती। चालक असून त्याला कामगाराचं काम सांगितलं जायचं। गेल्या आठवड्यामध्ये त्याला जेवणाचा डबा देखील खाऊ दिला नाही। या कारणामुळे चालक जनार्दन हंबर्डेकर याचा कंपनीतील तिघांवर बराच राग होता। हा राग जनार्दनच्या आत बराच दिवसापासून धुमसत होता आणि ह्या रागाचा भयंकर बदला घ्यायचं त्याने ठरवलं। एक दिवस व्योम ग्राफिक्सच्या कर्मचाऱ्यांना चकमा देऊन त्याने कंपनीतून 4 लिटर बेन्झिन चोरून आणलं आणि त्यातलं 1 लिटर बेन्झिन त्याने टेम्पो ट्रॅव्हलच्या सीट खाली ठेवलं आणि त्यासोबत टोनर पुसण्याचा कपडा देखील ठेवला। हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटवून टोनर पुसण्याचा कपडा पेटवला आणि आत बसलेल्या कर्मचाऱ्यांकडे फेकला आणि बघता क्षणी गाडीत आगीचा भडका उडाला। ज्या कर्मचाऱ्यांवर जनार्दनचा राग होता ते सगळे बाहेर पडले, शिवाय जनार्दन देखील पळून गेला। इकडे आत अडकलेल्या 4 जणांना बाहेर पडताच आलं नाही आणि यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला। वोम ग्राफिक कंपनीच्या आजूबाजूला प्लास्टिक आणि धातू उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही धक्का बसलाय।
ते कर्मचारी खानावळीत आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर ताण जाणवत होता. खानावळीत चहासाठी आम्ही भेटायचो तेथील कर्मचाऱ्यांचे चेहरे आठवतात, पण आता त्यापैकी नक्की चौघे कोण हेच समजत नाही. चालकाने असे करावे हे धक्कादायकच आहे असं ते म्हणत होते. त्यांच्या बोलण्यातही संताप होता आणि अनामिक भीतीही. या सगळ्या आवारात सन्नाटा जाणवत होता. मंडळी, जनार्दन हंबर्डेकर गेल्या काही दिवसांपासून हा घातपात करण्याचा प्रयत्नांमध्ये होता. तो फक्त संधीच्या शोधात होता. त्याने हा घातपात नेमका कुठं करायचा हे देखील ठरवलं होतं. पण ज्या ठिकाणी हा घातपात करायचं त्यानं ठरवलं होतं तिथे सीसीटीव्ही असल्याचे त्याच्या लक्षातून गेले आणि संपूर्ण घटना ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या घातपातात जखमी झालेल्यांवर सध्या उपचार सुरू असून काही जणांची तब्येत गंभीर असल्याची माहिती आहे. मात्र या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. पण या सगळ्या घडामोडींवर व्योमा ग्राफिक्सचे कंपनीचे मालक नितेश शहा यांनी प्रतिक्रिया दिली. कंपनीने चालकाचा कसलाही पगार थकवला नाही. त्याला वेळोवेळी पगार दिला होता. आरोपीकडे बेन्झिन केमिकल कुठून आलं याची माहिती मला नाही. आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत, अशी प्रतिक्रिया शहा यांनी दिली. आरोपी चालकाने पगार थकवल्याने हे कांड केले नसेल तर नेमकं कशामुळे हा गुन्हा घडवून आणला याबाबत आता विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. शिवाय उरलेल्या बेन्झिन केमिकल कुठं आहे आणि याचा वापर कशासाठी करणार होता का याचा तपास पोलीस करणार आहेत. बेन्झिन केमिकल बाजारात सामान्य व्यक्तींना उपलब्ध होत नाही याची कल्पना असताना व्योमा ग्राफिक्स कंपनीने निष्काळजीपणा केल्याचं स्पष्टपणे समोर आलंय. त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल होणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. पण ही सगळी घटना बघता फक्त अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानं इतकं भयंकर कृत्य केलं आणि त्यात 4 निष्पाप जणांचा जीव गेला. विशेष म्हणजे ड्रायव्हरचा ज्या लोकांवर राग होता ते लोक वाचले आणि ज्यांचा या ड्रायव्हरशी कोणताही संबंध नव्हता अशा 4 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या सगळ्या गोष्टींचा त्याला पश्चाताप देखील झाला. पोलिसांशी बोलताना त्यानं सांगितलं की मला इतकं मोठं कांड करायचं नव्हतं, पण दुर्दैवानं ते झालं. पण हेच सगळं बघता कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.